श्री स्वामी समर्थ श्री अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षी शशिकर वाडे जैसा उत्तरत तैसे स्वामी चरित्र अध्याय दिवाळले द्वादशाच्या अंते श्रीपाद वट्टे बाळापाप्रती कपटयुक्तेने फसुपाती परी झाले व्यर्थची स्वयंपाक कराव्याशी लज्जा वाटत येते अशी तयात एके समयाशी काय बोलती समर्थ निर्लजस्य सनिध गुरु असे जाण निरत्तरू ऐसे बोलता सद्गुरू बाळाप्पा म्हणी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थचे नाना प्रकारे बोलवणी करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता. तिचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीशी बाळाप्पा ते उठले. त्यापासून बाळापाशी त्रास देते अहरदिशी गाराने सांगता समर्थाशी बाई ते शब्द ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येतो तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्याशभवत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रारसी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळ्याप्याजवळी ऐसे एकता त्याकाळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार व चोळ्याप्याजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती चोळापा बोले तयाशी हार नाही आम्हापाशी बाळापा ठेवी तर तयाशी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे एकोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळापाजवळून येऊन सत्वर हार मागू लागला. बाळापा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळाप्याची त्यावर सत्ता असे सर्वसे ऐसे एकोणी बोलणे जमादार पुषे चोळाप्या कारणे जबाब दिला चोळाप्याने बाळापा देती तरी घ्यायचे ऐसे भाषण एकोणी जमादार परतुनी नूपमंदिरियोनी वर्तमान सर्व सांगे चोळाप्याची एकोणी कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्याच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी बैसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करुण्या झोळी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आचार्य वाटले. झोळी घेतली समर्थ हे काय असे उणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता क्षण एक 100वर गंती झाली. झोळी चोळाप्या ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्या तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुणी या द्रव्याशी आनंद झाला तयाशी परीनं आले मानसे श्रीचरण अंतरले. चोळाप्याशी दूर केले बाईसे बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळापा सेवा करीत आती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी राघोरुनी दृष्टोत्तरी ताडण करी बवसाळ ते एकोणी बाळापाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावे येथून आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळापा दर्शनास येतं त्याशी आसन दाखवावे. बाळापा येतात त्यास्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याचं रात्री स्वप्न बाळापाने देखले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनास येत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले. बाळापाशी आनंद झाला. बाईशी गर्भभरीती कोणाशी वाणी नाशी झाली. सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करुणी दावे ते परी राणीची प्रीती बाईवरी बहुती या कारणे कोणाप्रती ध्येय काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी हुकूम झाला तयाशी सत्वरी बाईशी दूर करावे. परी राणीसे भिवून तैसे न केले त्यांनी समर्थ दर्शनासे एके दिने कारभारी पातले. तयाशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे एकोणी उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईशी आणावे म्हणते सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला. बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारानं तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नो प्राय. मग सेवा करावेशी घेऊन गेले. बाळापाशी म्हणते देव तुम्हाशी पगार सरकारातून. बाळापा बोले तयाशी द्रव्याशा नाही आम्हाशी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळापाचा जप होता पूर्ण एका भक्त सांगून करविले स्त्रींनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळापाने चाकरी एक तप सरसरी केली उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तेसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्षाती अज्ञ साधने व्यर्थची. उगीच करती दांभी भक्ती त्यावर स्वामी कृपान करती. सद्भावे जेवे नमस्कारी ते त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृतकथा समर्थ सदा भक्त परिसत त्रयोदश अध्याय गुणः. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदश अध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. अध्याय श्री स्वामी समर्थ अध्याय 14 श्री गणेशाय नमः.
जय जयाजी करुणागना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंध जगद्गुरु. प्राप्त काळी उठोनी आधी करावे नामस्मरण, अंतरी धावे स्वामीचरण शुद्ध मन करोणी. प्राप्त कर्मे आटोपोनी मग वैसावे आसनी, भक्ती धरुणी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोणी मन घालावे शुद्धोक्त स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसमे अर्पावे. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगर्णा, परात परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा इतिवर्य. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशानंत ब्रह्मांडीशा वेद वंद्या जगद्गुरु. सुखदाम निवासी या सर्व साक्षी करुणालय भक्तजनताराय अनंत रूपे नटलासी. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै, तू विष्णू आणि शंकर, तू दादा, तू इंद्र अष्टदिक बालादी समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तुझा अभियानी होता, दाता आणि देवविता तुझ समर्थानिचे. जगमा आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र, तुझला मध्ये कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासे. स्वगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझं एक विशेष, वेदांचाही तर्कचाचे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एक सरकडू झाले सर्व. ही मी केवळ अल्पमती करू की व्यापली सुधी श्रेष्ठ मगणीची ती शिनला घ्याती वनेता. दृढ रेविला चरणी माथा रक्षावे, मजसी समर्था कृपा कटाक्ष दीननाथा दासांकडे पावे. आता येतो की प्रार्थना आणावी, जे आपल्या मना कृपा समुद्रा मीना आश्रय द्यायचे सदैव. पाप तापाने त्यांनी सर्व जाऊन निरसन लोकी सोकी त्यांनी परलोकी साधन करावे. दुसरे हाव सागराचे पहिले तीर तन्वानंतरने संचार प्राप्त मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोले ज्ञानानं बांधतो तुझ्या कृपे. किती वर्णो आपले गुण द्यावे मग सुख साधन, अज्ञान मी निसून ज्ञान करू प्रकडवे. शांती मनेचा दाव सौरथ अभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. बहुदुखे हे निसो सदा तुझ्या भजने चितोस, था विषयाचे नसो वासना आहे मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, त्याने हो सुगम दुर्गम जो भावपंत व्यवहारी वर्तन भ्रांती चिंता अंगी नव्हे सत्य सत्यविजय सर्वदा. आपत्या वर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके दैवर्धन कृपा करुणी समर्था. असोनी या संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमच लागी. ऐसी प्रार्थना करीत आनंद हे समर्थात संतोषणी तत्वतावर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे, स्वामी पूजन प्रदोष सोमय होता जाणून पोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडक्षारी मंत्र प्रीतीने जपावा रात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तीही प्रिय होई समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पाय. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात, जयसी भक्तीचा दंभव्यर्थ निष्फळ भक्ती त्याची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत. सदा ऐकवत भावे भक्त चतुर्दशोध्याय गुढाहम. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती दडिता चारी पुरुषात येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची, सर्व कामना पुरवणी अंती धावती सुरवणी. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देई. मंगळ वेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती त्याची. शीतोष्णाची भीती नसे ज्याची अचित्ती, सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती येसे ज्याच्या वाटेची ती, ते करिता स्वामी भक्ती जन हस्ती तयाते. त्यावेळी मंगळवेड्यात बसापा तेली राहत. दरिद्र पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. तो एकी देणी फिरत फिरसत सहजवना माझे जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कटाक्षय करून येते वरी केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवला श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्ष करून दासांकडे पाहावे. स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञाने झाला तो तत्वता. कर जोडून सविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती. वरदहस्त ठेविते तत्काळ मस्तकी तयाचे. बसापाचे श्रीचरण मन जडले ते पासून राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध्यानंदे. मग बसापाची कांता ऐकून ऐसी वार्ता करीत असे आकांता, म्हणे घर बुडाले. बसापा येता गृहासी दृश्य तरे बोले त्याशी, म्हणे सोडेले संसाराशी वेळ काय लागले. परी बसापाचे चित्त स्वामी चरणे आसक्त, जनपावदन भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात. घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही म्हणी. दोन प्रहर होता रजनी समर्थ तेथून उठून चालले. पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात. कोर स्वापते ओरडती. परी बसापाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थे केवले नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान. स्पाद स्पर्श सर्पा झाला बसापा भानावर आला. अपरिमित देखिला सर्प समूह चोळीकडे. वृक्ष साका अलौकिक तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्प. पाहून ऐसी परी भयभीत झाला अंतरी. तो त्याशी मधुर तरी समर्थ काय बोलले, भिवू नको या समय जितुके पाहिजे तितुके घे. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवश टाकीत एका सर्पावर गुंडाळून स्वरूपा त्वरित. सत्वर उचलून घेत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाले. ऐसे नवल देखून चकित तेथून या परत. ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी. माता ठेवला श्रीचरणी स्वामीचरणी प्रेमाश्रू नैनिवादी. त्याचे बोलत येतीश्वर घरी जावे तसं तो सुखे करावा संसार दारा पुत्र पोषिजे. असो तो बसापा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे त्यारे. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत. सदा भाविक परिसत. पंचदशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.